हॅलो मित्रांनो, कसे आहात? आज आम्ही निघालो आमच्या रानात. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नाही. माझा घसा खराब झालेला आहे. खूप दिवसातून आम्ही आज रानात फिरायला गेलेलो आहे आणि आमच्या शेजारी रानात शाळू पेरलेले आहे. हे बघा आमचे रान आणि आमच्या रानात आम्ही शाळू पेरलेला आहे आणि शाळूमध्ये आम्ही कुठेतरी भेंडी लावलेली आहे. आणि बघा आता मी भेंडी तोडत आहे. आमच्या झाडांना भेंड्या आलेल्या आहेत आणि मी आत्ता भेंडी तोडायला लागलेले आहे. हे बघा, ह्या भेंड्यांना काटे खूप असतात. या देशी भेंड्या आहेत आणि याची चव पण खूप भारी लागते. आणि ह्या शेतात कोणी राखत नाही. शेतात आल्या की लोक घेऊन जातात, ठेवतच नाहीत. हा बघा माझा छोटू, हा पण भेंड्या तोडायला लागलेला आहे. हा पण खूप मस्ती करत आहे शेतामध्ये. माझ्या पोराकडे मोराचा पिसारा आहे. त्याला मोर बघण्यासाठी तो खास शेतामध्ये आलेला आहे. हे बघा आमच्या शेताजवळ खूप मोठे घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये खूप झाडे आहेत आणि इथे बिबट्याची भीती असते, त्याच्यामुळे आम्ही आमच्या बंड्याला घेऊन आलेला आहे. हे बघा आमचे शेत आहे आणि आम्ही शेतामध्ये आज फिरायला आलेलो आहे. आम्ही खूप दिवसातून आलेलो आहे ना. हे बघा किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. आमचं गाव गावाच्या चारी बाजूने डोंगर आहे आणि आमचे गाव मधीच आहे आणि आम्हाला गावाला आल्यावर खूप छान वाटते. पण आम्हाला गावाला यायला जास्त भेटतच नाही. हे बघा वातावरण किती, हा डोंगर किती आमच्या रानाच्या जवळ आहे. हे बघा आमच्या शेतामध्ये भेंड्या आहेत, पण आमच्या शेतातील भेंड्या कोणीतरी अगोदरच चोरी केल्या होत्या. म्हणून मी शेजारी रान होते त्यात ते भेंडीचे झाड होते, तिकडे गेले होते आणायला. पण तिथल्या पण भेंड्या चोरी केल्या होत्या कोणीतरी. त्यामुळे मला काय भेंड्या भेटल्याच नाही. म्हणून मी पाठीमागे परत आले. आणि हे बघा मी हातामध्ये मोरपीस घेतलेले आहे आणि शेतामध्ये खूप मोरपीस आहेत. आमच्या गावाच्या शेजारी डोंगर असल्यामुळे ते खूप घनदाट जंगल आहे. चारी बाजूने डोंगर असल्यामुळे तिथे खूप प्राणी आणि पक्षी भेटतात. हे बघा आम्ही चालत चालत निघालेलो आहे आणि आमचे ह्या झाडीच्या पलीकडे एक शेत आहे. आम्ही तिकडेच निघालेलो आहे. आता मी पुढे पुढे चाललेले आहे आणि मला अजून एक मोरपीस दिसलेला आहे, ते मी आता घेतलेलं आहे. हे बघा मोरपीस किती छान आहे. आम्ही आता आमचे शेत बघून आम्ही आता पुढे निघालेलो आहे आणि आम्हाला खूप सारे मोर दिसलेले आहेत. हे बघा किती मोर आहेत इथे. मला जरा पुढे जाऊ द्या. बघा मी तुम्हाला मोर दाखवते. किती मोर आहेत, किती छान छान मोर आहेत. हे बघा पुढे खूप सारे मोर आहेत आणि मोर बघून बच्चे कंपनी खूप खुश झालेले आहे. हे बघा तुम्हाला दिसतंय का? मोरांना आवाज दिल्याने मोर कसे पळून जातात बघा. मोरांना तिकडे शेतामध्ये आता काही खायला नाही म्हणताना इथे कुणीतरी शेतामध्ये भात काढायचे राहिलेलं आहे. ते भात खाण्यासाठी ते मोर एका शेतामध्ये आलेले आहेत. हे बघा आता आम्ही पुढे पुढे निघालेलो आहे. तर तिथे पण पुढे एक मोर दिसलेला आहे आणि आमचे भात आज काढलेले होते, 2 दिवस झाले काढलेले होते. ते भात आमचे मळायचे होते, त्याच्यामुळे आम्ही दुपारी ते भात मळण्यासाठी आलेलो होतो आणि ते भात आमचे मळून झाले. त्यानंतर आम्ही ते भात उन्हामध्ये टाकलेलं आहे. मग ते आता भात आमचे आता जमा करायचे आहे. आणि आता गावाकडे तुम्हाला माहितीच आहे, दिवस छोटा आहे, रात्र मोठ्या असल्यामुळे अंधार लवकर पडतो. मग आम्हाला ते भात गोळा करायचे आहे. त्यासाठी आम्ही शेतातून लवकरच आलो. शेतामध्ये जास्त वेळ थांबलेलो नाही. शेतात गेलो आणि शेत आमचं बघितलं, त्यानंतर आम्ही आलो. हे बघा कसा आम्ही रस्त्यावरून चालताना मोर कसा पळत आहे बघा. हे बघा आम्ही दुपारीच मळलेले भात हे आम्ही उन्हामध्ये टाकले होते. आता ऊन पण गेलेले आहे आणि ते आता आम्हाला क्लोज करायचे आहे. त्यासाठी आम्ही गडबडीने शेतातून आलेलो आहे. हे बघा आमच्याकडे अशा पद्धतीने भात झाकून ठेवतात, पिंजरा टाकून, कुणी चोरी करू नये म्हणून आम्ही अशा पद्धतीने झाकून ठेवतो. मित्रांनो, माझ्या व्हिडिओला तुम्ही
शेवटपर्यंत वॉच करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची.